नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। कासने येथे स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न। सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी शिक्षणप्रेमी भास्कर भोईर यांच्या वतीने कासने येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी 9 वाजता विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम पार पाडण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा। आजच्या या विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत त्यांना पुढील सर्व काळ शुभेच्छा। विचारपीठावरील विचार मंचावरील बसलेले आपापल्या क्षेत्रातील एका उंचीवरच सन्मानित असलेले सर्व विचारपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सण करतो आपण सगळे गर्दीतले, सण आपण सगळे करतो गर्दीतले, कारण आमच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत खाकी वर्दीतले। खरं तर 2 मुलं पुढे आली आणि इंग्रजीमध्ये भाषण केलं। भास्कर भोईर सर, तुम्ही आमच्या शालेय जीवनामध्ये आम्हाला घेऊन गेला, पण त्यावेळची गंमत मुलांना सांगतो कसं असायचं। गुरुजींना असं वाटायचं की आमचा विद्यार्थी इंग्लिश मध्ये बोलतोय म्हणून मराठीतून इंग्लिश भाषण लिहून घ्यायचे। तो विद्यार्थी मराठीतलं भाषण इंग्रजीमध्ये बोलायचा, गावातले लोक अवाक उडायचे। तिघांना आनंद, शिक्षकांना याचा आनंद माझा विद्यार्थी इंग्लिश मध्ये भाषण करतोय, विद्यार्थ्याला असं वाटायचं मी इंग्रजीमध्ये भाषण बोललो। सगळ्या गावकऱ्यांना कौतुक, शाळेतला विद्यार्थी इंग्लिश मध्ये बोलतात, पण खऱ्या इंग्लिशला या शाळेने हात घातलेले त्याबद्दल सर्व शिक्षक वृंदांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद। मी 5 मिनिटात सत्य कथा या ठिकाणी सांगणार आहे। सत्य कथा गोष्टीच्या रूपानं असेल, कथेच्या रूपानं असेल, पण ही खरी गोष्ट घडलेली आहे। त्या खऱ्या गोष्टीवरती, सत्य गोष्टीवरती विश्वास ठेवा। साधारणतः 200-250 लोक घरसंख्येचं गाव आहे, ग्रामीण भागातलं आहे, प्राथमिक सुविधापासून दूर असलेलं गाव आहे। सर्व गुण्यागोविंदानं राहणारे सर्व समाजातले लोक त्या गावामध्ये आहेत। गावामध्ये त्यावेळी जशी राजकीय भूमिका आत्ताच्या आहे त्यापेक्षा सौजन्यपूर्वक भूमिका सगळ्या असायच्या। आपापल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणारी माणसं त्याही वेळेला होती, पण त्या गावामध्ये एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये 2 भावंड, त्यांचे वडील शासकीय मध्यम अशा शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले, पण त्यावेळेला परिस्थिती गावात अशी होती की जो शासकीय नोकरीत आहे त्यांनी आपल्या आधिपत्याखालील भावंड असतील, कुणीही असतील, त्यांचं सुद्धा उदाहरणीगाव किंवा महत्वाची जबाबदारी शिरावत त्यांनी घ्यायची जो नोकरीत आहे। असा नोकरीतला वडील, त्यांची 2 मुलं, एक मुलगा मात्र खूप छानपैकी शिक्षणामध्ये तरबेज आहे, खूप शिक्षण घेतो आहे, शिक्षणासाठी प्रेरित आहे। जिल्हा परिषदेची शाळा आहे, शाळा जिल्हा परिषदेची आहे, 7वी पर्यंत आहे। बाजूच्या गावांमध्ये 4थी पर्यंत शाळा असल्यामुळे बाजूच्या गावातली मुलं सुद्धा त्या शाळेमध्ये येत आहेत, पण 2 नंबरचा जो भाऊ आहे तो मात्र अभ्यासामध्ये मागे आहे। मी ही कथा यासाठी सांगतो कारण विद्यार्थ्यांशी मला बोलायचं आहे। मला भास्कर भोईर साहेबांनी सांगितलं की सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या। म्हटलं मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथं उंचीच आहे का? शैक्षणिक क्षेत्रातल्या खूप आठवणी सांगणार नाही, पण एक कथेतून आपण काहीतरी मेसेज देऊया का विद्यार्थ्यांना, बघूया काही प्रेरित होतात का, म्हणून ही कथा सांगतोय। एक भाऊ खूप छान पद्धतीने शिक्षणासाठी पुढे जातोय, 2 नंबरचा मुलगा आहे, शिक्षणामध्ये खूप मागे आहे, पण गावातल्या होणाऱ्या आंबेडकर जयंती, शिवजयंती असू द्या, ग्रामपंचायतीची सभा असू द्या, कोणतीही सभा असू द्या, हा लहान वयातला मुलगा असा छातीठोक पुढे येऊन भाषण करायचं, भाषणाला दाद मिळायची, कारण त्या वयामध्ये स्वतः तो परखडपणे बोलायचा। स्वाभाविक आहे की मध्यमवर्गीय कुटुंब,
वडिलांना वाटायचं माझा मुलगा दोन्ही शिकताय, तसं त्यांनी दुसऱ्यांनी पण शिकावं. मुलाला केव्हाही कौतुक त्या घरामध्ये झालं नाही. त्याचं कारण असं, तो बेधडक इतकंपणे बोलायचा की कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील या पोटी ते वडील त्याला चिडायचे, बोलायचे की हा काय फालतूपणा, हा काय व्यवसाय तू घेतलाय किंवा काय हे काम करतोय. शिक्षणाकडे वेळ प्रसंगी दोन धपाटे सुद्धा बसायचे. वडील मोठ्या मुलाच्या आनंदात आहेत, दुसऱ्या मुलाच्या काळजीत आहेत. शिक्षण फारसं घेत नाही. कसा बसा गुरुजी तक्रार करतात, तो शाळेमध्ये खूप मागे आहे. पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले सगळे प्रयत्न सर पण करतायत, गुरुजी करतायत, वडील करतायत. मुलगा मात्र त्याच्या आवडीच्या क्षेत्राकडे वळतो आहे. असं करता करता 7वी पास होऊन 10वी कडे जातात. 8वी ते 10वी शेजारच्या गावामध्ये 3.5 किलोमीटर शाळा आहे. 3.5 किलोमीटर जाणं, 3.5 किलोमीटर परत येणं, असा 7 किलोमीटरचा दैनंदिन प्रवास करून कसा बसा 10वी पास होतोय. तिथे सुद्धा तेच गॅदरिंग मध्ये पुढे, अभ्यासामध्ये मागे, भाषणांमध्ये पुढे, अभ्यासामध्ये मागे. असं करता करता वडील वैतागले आणि खूप कमी वेळेमध्ये त्यावेळेला टेम्पररी 1-2 महिन्याच्या काहीतरी अशा नोकरीला लागायच्या आणि आपल्या मराठी भाषेत त्याला तिथे 1-2 महिन्यासाठी चिटकवला. मोठा मुलगा मात्र LLB पर्यंत शिक्षण घेतोय. हा अशाच पद्धतीचा प्रवास करतोय, शहराकडे जातोय. कॉलेजमध्ये 12वी पर्यंत त्याच्या गळ्यात कसं तरी पास होतोय, नोकरी मिळते. असलेल्या सगळ्या कलेचं त्यातलं जे बालपण होतं ते मात्र त्याच्यातलं त्याने मरू दिलं नाही, त्याला अधिक गती दिली. खूप छान छान कार्यक्रमांच्या मध्ये सहवासात होऊ लागला. ग्रामीण भागातला माणसं, त्याच्यामुळे आपल्या भाषांचे उच्चार तुम्हाला माहिती आहेत. नळाला पाणी, नळाला नाहीच. कमळ कशाला आम्हाला कोणी शिकवलं, आमचा कमल. ल ला आम्ही कधी ल बोललोच नाही. त्यामुळे भाषेची चेष्टा, असं सगळं करत 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 हा विद्यार्थी जो आहे चांगल्या भाषिकांच्या सहवासात आला. कलेची आवड असल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहू लागला. उपस्थित राहिल्यानंतर त्याला ओढ लागली कार्यक्रमांची. भाषेवरती थोडे असतायत म्हणून भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न करू लागला. विद्यार्थी शासकीय सेवेत असून सुद्धा, म्हणजे शासकीय सेवा स्वीकारल्यानंतर सुद्धा कला या क्षेत्राकडे तो जोमाने पळू लागला, वेग घेऊ लागला. वाचन वाढवलं, भाषेचं कौशल्य वाढवलं, अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना जाऊ लागला. छोट्याशा कार्यक्रमांमध्ये छोट्या छोट्या सूत्रसंचालन निवेदन करू लागला तो विद्यार्थी. आज तो विद्यार्थी जवळपास 1-2 महिना तारखा बुक असलेला, मुख्यमंत्री ते अनेक केंद्रीय मंत्र्यांचा कार्यक्रम करणारा, मेधाताई पाटकरांपासून तर अशोक सराफांपर्यंतचा प्रवास केलेला तो विद्यार्थी मला दिसतोय. मायेच्या आणि आईच्या प्रेमाच्या पदराखाली झुकलेला, लपलेला, बालपणात वडिलांच्या नजरेतून व्हिलनच्या भूमिकेत तो असलेला मुलगा आज अनेक ठिकाणी सूत्रसंचालन करतोय, निवेदन करतोय, अनेक पुरस्कार मिळत आहेत, त्याचा गुणगौरव होतोय. आणि तो विद्यार्थी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित आहे. त्या कथेतला दुसरा तिसरा विद्यार्थी कोणी नसून तो मी स्वतःच आहे. मला हे सांगायचं आहे, खूप उंच इमारती, काचेच्या असलेल्या विंडोज, रंगरंगोटी केलेल्या शाळा, माणसांच्या आणि शिक्षकांचे चेहरे बघून निवडलेलं सिलेक्शन, याच्यामध्येच मुलं घडतायत याच्यावर माझा विश्वास नाही. याच गावातला 10वी नापास झालेला, पोलीस विभागामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर 150 पेक्षा पदक मिळवलेला रवींद्र दळवे आम्हाला आजही आदर्श आहे. तो या शाळेत अनेकांचं मोटरमॅन म्हणून हजारो माणसं सुरक्षित घेऊन जाऊन देण्याचं काम या गावातलंच आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं गाव लौकिक असलेला आमचा भोकरी गावातला विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये शिकलेला, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई विद्यापीठाचा उपकुलसचिव, डोळे गावातला, माझ्या गावातच शिकलेला, 10वी पर्यंत 7वी पर्यंत शिकलेला, भुईवरती अभ्यास करून शिकलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा पराड असू शकतो. अहो इतकंच काय, आमच्या आमदार साहेब सुद्धा या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून होऊ शकतात. कोणतं क्षेत्र मागे आहे? म्हणून मला हेच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो, लक्ष पक्क करा.
स्वतःला ओळखा, स्व ओळख करा. त्या ओळखीच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी जे जे आवश्यक असलेलं मार्गदर्शन आणि जे जे असलेले कष्ट तुम्ही करा. कोणतं क्षेत्र हे कमी नाही आणि कोणतं क्षेत्र हे खूप उंचावर नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्याचं जर तुम्हाला असेल तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला वेगानं पुढे जाता येणार नाही. मित्र, या सगळ्या शैक्षणिक विद्यार्थ्यांना वेगानं पुढे नेण्याचं काम, त्यांना दिशादर्शक केल्याचं काम आणि मला वाटतंय की विद्यार्थ्यांमध्ये जो एक दीपस्तंभ आहे त्या दीपाला प्रज्वलित करण्याचं काम कासण्या गावातले विद्यार्थी प्रिय असलेले सन्माननीय भास्कर भोईर साहेब हे कार्यक्रम करतायत आणि सलग 15 वर्ष ते उपक्रम करतायत. त्यांच्यासाठी एक आपण जोरदार करायला. भोईर साहेब, तुम्ही फार वेळे आहात. इतकं सगळं 15 वर्ष इतकं स्वतः करता सगळं तुम्ही वेडे आहात. पण वेड्यांचं वैशिष्ट्य असतंय, वेळेच इतिहास घडवतात आणि शहाणे लोक वाचतात. त्यामुळे तुम्ही या गावामध्ये, या गावाच्या निष्ठेवर आज मोठ्या अधिकारी पदावर आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे, अशी फारशी गरज नाही त्यांना इतक्या सगळं करण्याचं. आणि ते चुकूनही नावासाठी करत नाही असं मला एकांतामध्ये म्हणत असतात. त्याच्यामुळे भोईर साहेबांसारखी माणसं जोपर्यंत आपल्या समाजामध्ये आहेत तोपर्यंत या गावाला, विद्यार्थ्यांना नक्की उज्ज्वल यश आहे, त्यात कोणतीही शंका नाही. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि शाळेला एक सूचना करतो. मोठ्या मोठ्या शाळांमध्ये गेले की आपल्याला मोठ्या मोठ्या माणसांची नावं दिसतात. जर नसेल तर कृपया असं एका पद्धतीचं तुम्हाला करता येईल का की शाळेतले विद्यार्थी शोधा जे एका विशिष्ट उंचीवर जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना आता आदर्श होतील असे विद्यार्थी शोधा आणि त्यांची नामफलक तयार करा. येणारा विद्यार्थी पहिल्यांदा तो नाव वाचेल आणि सांगेल याच शाळेतला विद्यार्थी जर असा होऊ शकतो, मीही या शाळेतला विद्यार्थी असा होऊ शकतो. त्यासाठी प्रतीत यश संपादित केलेले, मुलांना आणि समाजाला आदर्शाचा एक व्यक्तिमत्व देणारे अशा आदर्शांची आपण सगळी नावं टिपून त्या मध्यभागी आपण शाळेच्या दर्शनी भागावरती आपण नोंदवावी अशी एक प्रेमळ सूचना करतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप वेळ आहे, मला ऐकणाऱ्यांना ऐकायचं आहे. भास्कर भोईर साहेब, तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं. सूत्रसंचालकाला फार असा प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित करत नाही. तो व्यक्ती स्टेजवरचा लक्षवेधक असतो. तो बऱ्याच मान्यवरांना, मुख्यमंत्री साहेबांना पण मी 2-3 वेळा सूत्रसंचालक म्हणून बसवलं आणि उठवलं, कारण निवेदकाचा जो कार्यक्रमाचा प्रोटोकॉल होता तो इतका लक्षवेधी असतो. पण मला या ठिकाणी भोईर साहेबांनी तितक्या उंचीचं समजला, मुलांना मार्गदर्शन करण्याइतपत मला, आणि आज ही सगळी माझ्यापेक्षा खूप मोठी मंडळी आहे. त्या मोठी मंडळींच्या सोबत मला या ठिकाणी बसण्याचा मान मिळत. सर्वांचं, आयोजकांचं, भास्करजी भोईर साहेब, मान्यवरांचं, सर्व ग्रामस्थांचं मी पुन्हा या ठिकाणी मनस्वी कृतज्ञतापूर्वक आभार करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.